अथर्वच्या बॅट मधून तातात थैयान बघ भैया. बिग 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 षटकार. रामायण घडलं त्याला करणी सीता माय. कान खोलून ऐकून घे लाडक्या गजराबाई. साखरबाईचा नाद येडा खुळा हाय. अगं साखरबाईचा नाद येडा खुळा हाय. थँक्यू. 25 मिनिटांमध्ये खऱ्या अर्थानं 5 षटक संपवल्यानंतर 6व्या षटकातला पहिला चेंडू अथर्वने मात्र षटकार. हो इथे बॅटची यश आहे. फिल्डर आहे तिथे. गडबड होतीये का अथर्वला सांगितलं जातंय हे घरटा आता तुला सांभाळायचं आहे. ही खिंड तुला लढायची आहे. येथील अडथळे लाखही तुला लढत राहायचंय. अरे हरलो त्या तरी चालेल पण जिंकायचा प्रयत्न तुला करायचा आहे. आज तो प्रयत्न तुला करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. पण इकडे जयेश शेलारच्या खांद्यावरतीही झेंडा फडकताना दिसतोय. तर एकीकडे अथर्वच्या खांद्यावरतीही विजयचा झेंडा फडकताना दिसतोय. मगाशी मी सांगितलं मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. सिर्फ पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. 4 चेंडू 15 धावेंची गरज. तडजोड आहे हे. अथर्व पंच केलाय चेंडूला. हवाई सफर करत चेंडू जातोय. बाहुबली षटकार. गणित होतं कुठे, गणित आलंय कुठे. 3 चेंडू आणि 9 धावेंची गरज. जिथे अथर्व आहे तिथे मॅच आहे. सर बॉल. तर मनामध्ये धक 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 चालू आहे. षटकार किंग झेंडा मिरवणार का इकडे गोलंदाज जयेश शेलार. मॅच अजून संपली नाहीये मित्रांनो. मॅच बॉल आलाय. तीन चेंडू 9 काय होईल आपण पाहू. हे 3 चेंडू खूप महत्वाचे असणार आहे. आणि क्रिकेट असा खेळ आहे शेवटच्या चेंडू पर्यंत सांगता येणार नाही काय होईल. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 2 षटकार आले. पुढच्या 3 चेंडूंमध्ये सिंगल डबल की विकेट की षटकार बघूया. ओ अथर्व अथर्व थांबत नाहीये. वा भाई वा. दे धनाधन. इथे 1-2 ची परिभाषा नाहीच आहे. इथे फक्त छक्के पे छक्का. दे धनाधन. थँक्यू डीजे. डीजेचा आवाज सुंदर आहे. 7 चेंडूंमध्ये 26 बनवलेत. 2 चेंडू आणि 3. शेलारकडे अजूनही संधी आहे. 1 डॉट बॉल मनाचं दडपण वाढवेल आणि 1 चौकार मॅच संपवेल. 2 balls 3 runs. अच्छा यस यस थँक्यू सर. सुपर ओव्हर का. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर असेल. ग्राउंड द शॉट आपण बघितलाय. सुरेख फटका आणि इथे थोडासा मिस झालाय. थोडासा मिस झालाय. अजूनही खेळ संपला नाही. 1 चेंडू 1 धाव. ही आयुष्याची धावा आहे. ही या स्पर्धेची धावा आहे. हा चेंडू ठरवणार आहे संग्राम दादा चषक 2025 सेमी फायनल कोण खेळणार आणि 5व्या नंबरचा मानकरी कोण असणार. फिल्डिंग मध्ये बदल आहे. झकडलंय. ढाली लावल्या गेल्यात. या ढालींमधून वार करायचा आहे.
1-1. अथर्वच्या मनामध्ये थक 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 चालू आहे, इकडे शेलारच्या मनामध्ये थक थक चालू आहे. ज्याच्याकडून बॉल सुटेल त्याच्या मात्र काय होणार आहे बघूया. दोन्ही टीमला शुभेच्छा. यस, यक्षरक्षक आपण बघतोय अक्षय या संघाचा संघ नायक आहे आणि संघ नायकाची ही बांधणी आपण बघतोय. आतापर्यंत काय झालंय ते जाऊ द्या, आता काय करायचंय त्याच्याकडे लक्ष राहू द्या. 1-1. बघा मॅच कुठे होती, 6 चेंडू 98 धावा बनवायची होती, आता 1 चेंडू 1 बनवायचा आहे. इथे टायमिंग आलाय, महत्व आहे. वा अथर्व, काय जबरदस्त बॅटिंग केली. हिरो आहे हिरो. उचलून उगाच कोणाला घेत नाही, निवडून आल्यानंतर नेत्याला उचलून घेतात आणि जिंकल्यानंतर बॅटरला उचलून घेतात किंवा बॉलरला उचलून घेतात. पण इथे अथर्वने मात्र इतिहास केलाय. हा भाषा ठरलाय या मॅचचा, हा हिरो ठरलाय. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू डीजे. आणि मॅन ऑफ द मॅचही तोच आहे. या आम्ही तुम्हाला सन्मानित करतोय. यानंतर मात्र पहिली सेमीफायनल असेल आणि मैदानाच्या आतमध्ये पुण्याचा मायकल डान्सिंग अंपायर नितीन वेताळ मैदानामध्ये असतील.